हॅलो. हा तिसरा सामना एका बाजूला आहे तानाजी एलेव्हन त्यांच्या विरोधामध्ये शमा युनायटेड. खरं तर या अगोदरचा सामना आपण पाहिला, दुसऱ्या इनिंग मध्ये काय बॅटिंग केली आमिर राशिद पप्पू यांनी. खरं तर सामना तो जिंकून दिला शमा युनायटेड संघाला. पायावर टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे स्वतः कॅप्टन, त्यामुळे बॉलवरती पोहोचले जरूर, परंतु कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, 1 गडी बाद. खरं तर चेतनची विकेट, मुस्तफा यांच्या खात्यामध्ये विकेट पाहायला मिळेल. मुजम्मिल बाद झालेत, मुजम्मिल खान यांची विकेट पाहायला मिळते. तर चेतन अजून आहेत खेळपट्टीवरती. 4 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मुस्तफा शहा, आणखीन एक जर पाहिला तर घाटकोपर परिसरातील हा खेळाडू आहे. पुन्हा एक वेळ
पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. हॅलो. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. एका गडाच्या मोबदल्यामध्ये शमा युनायटेड संघ खरं तर चेतन वराडे आणि महेश बाबर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रमोद डोनने या अगोदरचं ओव्हर ज्या पद्धतीने टाकलाय 10 मात्र धावा खर्च केल्या आणि खरं तर विकेट लेस राहिले आहेत. श्रीकांत राऊत श्री आलेत आता बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी श्री पाहायला मिळतील आपल्याला आणि स्ट्रायकिंगला आहेत महेश बाबर, महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहे फ्लाय स्ट्रिपला धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु वेळेस नकार देत आहेत महेश बाबर. त्यामुळे या डॉट बॉलने सुरुवात या तिसऱ्या ओव्हरची पाहायला मिळते. प्रेक्षक जर पाहिलं तर या संपूर्ण मॅच मध्ये बॉल हवेत. इथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बॉलच्या खाली फिल्डर पाहायला मिळतील आणि इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये येतात. महेश बाबर यांचा खेळ इथे केला जाईल सस्त्या समाप्त आणि आज मात्र महेश बाबर यांनी खातंही ओपन केलं नाहीये. धक्का क्रमांक दुसरा शमा युनायटेड संघाला लागतोय. आणि खरं तर महेश बाबर हे सुद्धा दिग्गजचेच खेळाडू आहेत त्यामुळे आपल्याच गावातील खेळाडूंच्या समोर खेळत असताना आज मात्र त्यांनी खातं ओपन केलं नाहीये. तर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे मी अगोदरच बोललो. ओम पांडे आणखीन एक मुंबई परिसरातला खेळाडू. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि ते बॅटाने बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. श्रीकांत राऊत. ओके ओके तर अंपायरचा रेफरल असणार आहे तिसऱ्या पंचांसाठी. अंपायर रेफरल आहे. पुन्हा एक वेळ ओम पांडे तयार. जागेवरून खेळलाय बॉल हवेत आहे. इथे विकेट येऊ शकते आणि सोप्पा झेल इथे पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा धक्का लागतोय लागोपाठ टीम शमा युनायटेड संघाला. या अगोदरच्या सामन्यात जशा पद्धतीने परिस्थिती होती तीच परिस्थिती या पहिल्या डावातही पाहायला मिळते आहे आणि आता मात्र विकेट आली आहे. ओम पांडे सस्त्यात बाद.
आणि आता एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. विदर्भ टायगर पप्पू आता सस्त्यात बाद. खर तर बॅटिंग ज्या फलंदाजाने या अगोदरचा सामना वन हँडेडली जिंकून दिला होता, परंतु आता तोच फलंदाज आज मात्र सस्त्यात बाद झालाय. खर तर मात्र विदर्भ टायगर पप्पूने एक सुद्धा धाव ओपन केली नाहीये, खातही ओपन झाला नाही आणि धक्का क्रमांक हा मोठा हादरा लागतोय टीम शमा युनायटेड संघाला. चौथा गडी बाद. इथे सुद्धा अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन बॉल चांगला केलाय. मी धाव जोडली जाईल इथे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 4 गडी बाद. शमा युनायटेड संघ इथे थोडासा संकटात सापडलाय, कारण विदर्भ टायगर पप्पू आमिर राशिद यांची बॅट सुद्धा आता या मॅच मध्ये चालली नाहीये. पहिल्याच बॉल मध्ये ते बाद झाले आहेत आणि हा मोठा धक्का होता टीम शमा युनायटेड संघासाठी. 18 धावांवरती 4 बाद 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. इथे सुद्धा गॅप मध्ये आहे. बॉल वेगाने ट्रॅव्हल करत जाईल आणि बॉल इथे 4 धावा जोडल्या जातील. चौकार पाहायला मिळतोय. चला ते फ्लेक्स वाले आहेत त्यांनी वरतून जायचं आहे, त्यांना विनंती आहे कृपया वर पायरीवरून जायचं आहे. अखिलेश सिंग खरं तर नाशिक एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल बघा. हा चेंडू जर पाहिला ना तर सर साइड व्ह्यू जर पाहिला या बॉलचा तर मतीन सर बॉल दिसला. आणि खरं तर हीच तर गती आहे अखिलेश सिंग यांच्याकडे. काय बॉल होता, अक्षरशः वेगाने टाकला. पुन्हा एक वेळ बॅटच्या खालून निघून गेलाय. खरं तर अखिलेश सिंग जे आहे ते सीझन 1 मध्ये ISPL खेळून आलेला हा खेळाडू आहे. कोलकाता संघामध्ये ते ISPL मध्ये सीझन 1 खेळलेत. ते होर्डिंग जे आहे ते वर घ्यायचे आहेत. फ्लेक्स वाले दादा ते वर घ्यायचं आहे. तिथे बाउंड्री लाईनच्या वर घ्या ते खालचा फ्लेक्स. अरे हेलो, वो नीचे का ऊपर लो.
टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, इथे विकेट येऊ शकते आणि आता मात्र इथे विकेट ही पाहायला मिळेल. आणखीन एक मोठा धक्का लागतोय शमा युनायटेड संघाला. 5वा गडी बाद. 22 धावेंवरती चेतन वराडे बाद होतील. बॅक टू दी पवेलियन चेतन यावेळेला. इथे पुन्हा एक वेळ मुकद्दर शेख आले. त्याने पहिलाच बॉल वेगाने टाकलाय अखिलेशने मुकद्दर सिंग यांच्या समोर, मुकद्दर शेख यांच्या समोर. तर 4 ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शमा युनायटेड संघाची धावसंख्या आहे 22 धावा आणि 5 गडी बाद. खरं तर अर्धा संघ आता तंबूच्या आसऱ्याला आराम करतोय, विश्राम करतोय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षक सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये जोडले आहेत. जसे पाहिजे तसेच सामने होत आहेत प्रेक्षकांसाठी. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आमचे आश्रयदाते आहेत कन्हैया भैया बजाज, कैलास भाऊ साहू, कौस्तुभ भैया धुमाडे सर, गुड्डू भैया खंडापुरिया, युवराज भाऊ पवार, रवी भैया ज्ञान चंदानी, त्याचबरोबर करण भाऊ ढेकडे असतील, रोहनदादा जयस्वाल असतील. या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जर पाहिलं तर इथे स्पॉन्सरशिप मिळाली आहे. आणि फिल्डिंग बघा, फिल्डिंग अटेम्प्ट बघा, इथे काय प्रयत्न होता, अफलातून प्रयत्न केला गेलाय फिल्डिंग करत असताना. आता बॉलिंगसाठी रोहित परब, आणखीन एक नाशिकचा मातब्बर खेळाडू. हो हो, जागेवरून हा हे खरं तर उमरखेडचा खेळाडू, नाव आहे सोनू. षटकार लगावण्याचं काम आणि काय फटका खेळलाय. व्हाट अ शॉट. आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिला गेलाय. षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ सोनू सोनू सोनू. आज मात्र सोनू बरसतोय. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. व्हाट अ शॉट. खरं तर ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. खरं तर क्लासिकल सोनू म्हणण्यास हरकत नाहीये. खरं तर स्वप्नील सर या पुसद परिसरातील उमरखेडचा खेळाडू आहे आणि ग्रामीण भागातील खेळाडूनेच खरं तर प्रभावशाली बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अनिल अनिल गजबारे कुठं आहे? मंचावर या. बॉल का बाहर, बॉल का बाहर थे. दूसरा भी गया है इधर तहसील तरफ देख, कैंडिंग तरफ है. या दरम्यान वाईटचा इशारा पाहायला मिळेल आपल्याला पंचांचा. रेफरलची मागणी आहे. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. सर रेफरल कोणाचा आहे? बॉलिंग टीमचा आहे. ओके, बॉलिंग टीमचा रेफरल आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं तर इथे ओके इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे तुमचा रेफरल जो आहे तो रिटेन केला जाईल. रोहित परब पुन्हा एक वेळ गोलंदाजीसाठी. अचूक मारा आहे, कांद्याचा पुरेपूर वापर. तर नाशिक परिसरामध्ये रोहित परब यांचं जर क्रिकेट पाहिलं तर सीझन बॉलवर क्रिकेट खूप काळ खेळतो हा खेळाडू. तर लेदर बॉल क्रिकेट खूप छान खेळतात रोहित. अनेक काळापासून अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर नाशिक परिसरातील क्रिकेट खरं तर त्यांच्याच माध्यमातून खूप स्पर्धांमध्ये अप्रतिम खेळ झालाय. पुन्हा एक वेळ थोडासा फुलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साईडला चांगला खेळून काढलाय. सिंगल धाव, दुसरा धावेचा स्कोर. इथे मात्र चुकी झाली, फंबल झाला आणि तिथे 2 धावाही जोडल्या जातील या बॉलवरती. या 2 धावांच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 5 गडी बाद या पहिल्या डावामध्ये शमा युनायटेड संघ. इथे मात्र बॉल सरळ राहिलाय, डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलने इथे सुरुवात होते आहे. अखिलेश सिंग पुन्हा एक वेळ नाशिक एक्सप्रेस. नाशिकचा हा वेगवान गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर थोडासा पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, डाऊन दी लेग गेले अखिलेश, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा पाहायला मिळतो आहे आणि एक एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता 1ने पुढे सरसावेल 37 धावा. हो हो हो, वडा बॉल, काय गती होती, खांद्याचा पुरेपूर वापर, खेळपट्टीवरून अधिक गती प्राप्त केली अखिलेश सिंगने. खरं तर मला या मैदानावरचे फारसे गोलंदाज ज्या पद्धतीने जर पाहिलं तर पिनवा आले, त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीची बॉलिंग केली आणि आज मात्र अखिलेश सिंग त्याच पद्धतीची बॉलिंग करता आहेत. वेग, प्रचंड वेग, भन्नाट वेग आहे, जणू काही तोफेचे घोडे टाकतायत अखिलेश सिंग. आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना धावसंख्या 37, 37 धावा स्थिरावली आहे धावसंख्या. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे, आणखीन एक अप्रतिम बॉल आणि सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये निर्धाव संभावतोय चेंडू. रोहित परब आणि अखिलेश सिंग सोबत अनेक काळ क्रिकेट खेळतात. तर नाशिकवरून दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर आज ऑल इंडिया ओपन आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला. रिटायर्ड आउट आहे ना सर, रिटायर्ड आउट आहे.
निखिल भू गादेवार मित्रमंडळ यांच्याकडून जर पाहिलं तर अन्नू यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या 37 धावांवरती स्थिरावली आहे. अखिलेश सिंग खरं तर धावसंख्या आता 37 धावेंवरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये अखिलेश सिंगने जर पाहिलं तर एक मात्र जी वाईट डिलिव्हरी टाकली, त्यानंतर मात्र एकही चेंडू बॅटला लागू दिला नाहीये. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी, आणखीन एक वेगवान भन्नाट वेग असलेला चेंडू आणि खरं तर इथे ओव्हरची समाप्ती होते आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 5 गडी बाद. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर शमा युनायटेड इथे सुरुवात होते आहे या ओव्हरची. 7व्या ओव्हरची सुरुवात आणि मुस्तफा शहा बॉलिंग साठी. पुन्हा एक वेळ थोडासा पायावर टाकलेला बॉल आणि इथे धावसंख्या धावफलकावरती 38 धावा लेग बायच्या स्वरूपात धाव जोडली गेली आहे या बॉलवरती. 7वा ओव्हर प्रगतीपथाला डे टॉप झालाय. फ्लाय स्लिपच्या हातामध्ये सरळ कॅच सोपवला जाईल आणि 6वा झटका लागतोय अन्नूच्या रूपामध्ये. अन्नू 0वरती बाद आणि इथे मात्र विकेट. 6वा गडी बाद शमा युनायटेड संघाचा. आमचे मित्र मिर्झा टूर अँड ट्रॅव्हल्सचे ओनर सध्या इथं उपस्थित आहे. मुनीर मिर्झा यांच्या सध्या स्वागत आहे. राहुल आगलावे आलेत बॅटिंग साठी. आता 38 धावा 38 ते 1 फॉर दी ओव्हर. ओके, रेफरलची मागणी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आपण व्हाईट बॉल चेक करायचा आहे. ओके ओके, बॉल आपण डोक्यावरून गेलाय का ते सुद्धा चेक करायचं आहे.
इट्स अ व्हाईट बॉल असणार आहे. धावसंख्या 39, 39 धावा. 7वा ओव्हर प्रगती पथाला आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला फिल्डर आहेत आणि इथे मात्र एक सिंगल धाव सोडली जाईल. आणि किती एक धाव आणि स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या आता 40 धावांवरती 40. 7वा ओव्हर प्रगती पथाला. शेवटचा बॉल या 7व्या ओव्हरचा. पुन्हा एक वेळ सोनूने चांगला खेळून काढलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुढच्या ओव्हरमध्ये नक्कीच स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न सोनूचा नक्कीच होतोय इथे. इथे सुद्धा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आहे. रोहित परब शेवटच्या ओव्हरला हाताळतील शेवटचे 6 बॉल. खरं तर बॉलिंगसाठी आपल्याला रोहित परब पाहायला मिळतात. वेगाने टाकला, वेगाने शरीरावरती आला हा बॉल. लेग बाईटची धाव जोडली जाईल इथे. स्लोवर वन बॅक ऑफ द हँड, परंतु मात्र डाऊन दी लेग. पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. आणखीन एक एक्स्ट्रा जोडला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 44 धावा. इथे मात्र चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल अगदी बॅक टू द कीपर. 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बॉलची हाईट आपण चेक करायची आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. बॉलची हाईट आपण नक्की चेक करायची आहे. इट्स नो बॉल प्लस 4 धावा. तिसऱ्या पंचाकडे मागणी होती आणि खरं तर चांगला रेफरल इथे. धाव संख्या 49, 49 धावा. हिट बॉलवरती खरं तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेल्यात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे.
जर विकेट किपर सनत भाऊ तुप सुंदर यांनी जर कॅच घेतला, बॉल हवेत आणि बॉल मैदानाच्या बाहेर, आज षटकार पाहायला मिळतोय. तर अनुभव पुलाते यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. विकेट किपर यांनी जर कॅच घेतला तर. भैया नीचे उतरो, ए जाली पे से नीचे उतरो, ए छोटे शकील भैया वो बच्चे पीछे ऊपर बैठे हैं, जाली पे उनको नीचे उतारो. ए बाबा पडशील. थोडासा पायावर टाकलेला बॉल, इथे सुद्धा फिल्डर आहेत त्यामुळे एक धाव इथे अगदी सहजतेने जोडली जाईल. 2 बॉल शेष, धावसंख्या धावफलकावरती 58 धावा, 58. दोन बॉल बाकी असणार आहेत या इनिंगचे. तर इथे डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. येणारा बॉल शेवटचा चेंडू असलेला इनिंगचा. जागेवरून सोनू, आणि खरं तर ताकद आहे सोनूकडे. उमरखेडच्या खेळाडूने आज खरं तर उमरखेडचं नाव उंचावलंय. उमरखेड परिसरातला खेळाडू आहे. शेवटच्या बॉलवरती षटकाराने या इनिंगची केली आहे समाप्ती. 64 धावा बनवलाय टीम शमा युनायटेड संघाने आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय या मॅच मध्ये टीम ताराजी 11 संघासमोर. आणि खरं तर काही प्रेक्षक जे आहेत ते किनवट वरून सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचंही स्वागत आहे. किनवट वरून आलेत, खूप दुरून आलेत हे खेळाडू, हे प्रेक्षक, त्यांचंही स्वागत. जागा बनवली आहे, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु आता मात्र बॉल मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार 6 धावेंसाठी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 35 धावा, पुढचे 30 बॉल आणि 30 धावेंची गरज. रन बॉलचं समीकरण सुरू आहे आणि 30 बॉल मध्ये करायच्या 30 धावा या मॅच मध्ये.
मुझम्मिल खान आता बॉलिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला आणि दीपक स्ट्रायकिंग एंडला. 30 बॉल 30 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल आणि इथे खोलवर टप्प्यावरचा चेंडू होता. डोक्यावरून उसळी खात जाईल विकेट किपरच्या. बाईचा चौकार. 4 धावा खरं तर मोफत पाहायला मिळत आहेत तानाजी संघासाठी. 29 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. व्हाईटचा इशारा. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. रिफ्रेल तुम्ही गमावलेला आहे. 27 बॉल 25 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला इथे. विकेट किपर बॉलच्या खाली आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम तानाजी 11 संघाला. 26 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. जागेवरून खेळलाय आणि खरं तर बॅकफुटला जात अप्रतिम फटका होता इथे. ऋषभ आल्यात बॅटिंगसाठी आणि पहिल्याच बॉलवरती पंचवीस बॉल आणि 24 धाव्यांची गरज. स्विच करण्याचा प्रयत्न स्वतःला इथे मात्र या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. पुढचे 24 बॉल आणि 24 धाव्यांची गरज.
तर इथे 24 बॉल आणि 23 धावेंची गरज आहे. तर स्कोअर अपडेट या ठिकाणी होत. 24 बॉल मध्ये 23 धावेंची गरज. इथे या दरम्यान जर पाहिलं 23 बॉल मध्ये 22 धावा करायच्यात. थोडस लवकरच फटका खेळून काढला इथे ऋषभने. ऋषभ मुजमुले बॅटिंग साठी जागेवरून खेळलाय. बॉल हवेत. इथे विकेट येऊ शकते आणि कॅच सोपा झेलाय. विकेटचं बटन आहे आणि इथे धक्का क्रमांक 3 लागतोय टीम तानाजी 11 संघाला. आणखीन एक गडी बाद. पुन्हा एक वेळ इथे मात्र बॉल फिरवला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढचे 19 बॉल आणि 22 धावेंची गरज. अठरा बॉल आणि 22 धावेंची गरज. या ओव्हर मध्ये मात्र एकच धाव आली आहे.
इथे आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. आता खरं तर पुढचे 15 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. अघोर संघाचे कॅप्टन आणि फ्रेंड संघाचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं आहे. बॉल उडवलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर जुळला जाईल. आणखीन एक षटकार पाहायला मिळेल. किशनभाऊ चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत आमच्या संकल्प ग्रुपच्या माध्यमातून. चला अघोर संघाचे कॅप्टन आणि फ्रेंड संघाचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं आहे. फ्रेंड संघाचे कॅप्टन आलेले आहे. अघोर संघाचे कॅप्टन कृपया लवकर यायचंय. आता आपल्याकडे रेफरल नसणार आहे. व्हाईट बॉल असणार आहे. 14 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. ते व्हाईट प्लस 1 2 धावा जोडल्या जातील. चार मात्र धाव्यांची गरज आहे 14 बॉल मध्ये. इथे सिंगल धाव वेगाने घेतले आहे. दुसरा धावेचा हे प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण होतील. आता मात्र तानाजी इलेव्हन संघाला 2 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. बॉल हवेत आणि इथे बॉल सरळ हातामध्ये कॅच पाहायला मिळेल. चला किरण गायकवाड मंचावर या तुम्ही. भाऊ बोलवायले. संदीप भाऊ टॉस साठी या. टॉस साठी कप्तान या. टॉस साठी फक्त हिरेन टॉस जिंकून बॉलिंग घेतण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेन
पाठवून द्या. आणि हा सामना जिंकलाय टीम तानाजी 11 संघाने. खूप चांगला खेळ राहिलाय तानाजी 11 संघाचा या मॅच मध्ये, परंतु थोडासा खराब खेळ शमा युनायटेड संघाचा राहिलाय. परंतु यानंतर लगेच दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात.